विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुम्हाला पेपर दिसतोय तो नागपूर कारागृह भरतीचा हा पेपर आहे. 10 मे 2026 रोजीचा हा झालेला पेपर आहे. तर ही ज्यावेळेस मी प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी हातामध्ये घेतली त्यावेळेस जे पोलीस भरतीचे यावर्षी पेपर झालेले आहेत त्या पेपरपेक्षा हा जो पेपर आहे तो थोडा अवघड होता आणि मी या पेपरमधील गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सर्व सोडवले. परंतु हा जो 9वा प्रश्न आहे, 8चा 1+1 बरोबर 6चा 4था घात तर 3चा 2x वा घात ची किंमत काय, हा खूप प्रकारे मी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रश्न कट करण्यात आलेला आहे. आणि दुसरा एक प्रश्न जो मला सोडवायला खूप कष्ट घ्यावे लागले तो तुम्हाला मी प्रश्न दाखवतो. हा या प्रश्न पत्रिकेमध्ये 76 नंबरला हा प्रश्न आहे. 76वा प्रश्न आहे. श्रेणीमधील गाळलेले पद शोधा. पहिले पद आहे 3, 20, 63, 144, 275 आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं हा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रश्न मला लवकर सुटला नाही. जे विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांचा हा प्रश्न 100% चुकलेला असेल. त्यांचा 1 मार्क नक्की या ठिकाणी गेलेला असेल. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर असे मेरिट ठरवणारे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत. तर तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण जर तुम्ही असे मेरिट ठरवणारे प्रश्न सोडवले तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पुन्हा एकदा प्रश्न पहा. ही एक संख्या मालिका दिलेली आहे आणि या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं पद आहे 3, दुसरं पद 20, 63, 144 आणि 275. पुढे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, घनसंख्या, वर्गसंख्या, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या. वेगवेगळ्या प्रकारे मी लॉजिक लावलं तरीसुद्धा हा प्रश्न मला लवकर सुटला नाही. खूप विचारांती हा प्रश्न सुटला. तुमची जर पोलीस भरतीची तयारी चांगली असेल तर नक्की तुम्ही हा मेरिट ठरवणारा प्रश्न जो नागपूर कारागृह भरती पेपरला आलेला होता तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि याचं जे काय उत्तर असेल, पर्याय क्रमांकला ए आहे 376, बी आहे 468, सी आहे 568 आणि डी आहे 441. जर तुम्हाला हा प्रश्न सुटला नाही तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करून हा प्रश्न सोडवा. मित्रांनाही नाही सुटला तर तुम्हाला जे कोणी मार्गदर्शन करत असेल त्यांना हा प्रश्न पाठवा आणि नक्की या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते स्पष्टीकरणासह मला कमेंटमध्ये सांगा. यावरून तुमची परीक्षेची कशी तयारी चालू आहे हे समजू शकतं.
आणि असा पेपर कारागृहाला विचारलेला थोडा अवघड होता. नक्कीच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला याचं स्पष्टीकरणासह उत्तर पाठवा. थँक्यू.